दोस्तों, आइए चलते हैं आज की विशेष खबर पर। सिर्फ 3 दिनों में मुमरा पुलिस ने 6 लाख की घरफोड़ी के आरोपी को धर दबोचा। जी हां दोस्तों, मुमरा पुलिस द्वारा मिली जानकारी अनुसार बताया जा रहा है कि दादी कॉलोनी में रहने वाले मोहम्मद सऊद इस्लाम खान अपने माता पिता को छोड़ने के लिए ट्रेन में तिलक नगर लोकमान्य तिलक टर्मिनस जाते हैं और आने के बाद में जब अपना घर टूटा हुआ देखते हैं तो समझ जाते हैं कि चोरी की वारदात हो चुकी है। मुमरा पुलिस में शिकायत दर्ज की जाती है और केवल 3 दिनों के अंदर मुमरा पुलिस ने उसी बिल्डिंग के रहने वाले 19 वर्षीय नौजवान को हिरासत में लिया, जिसके पास से पूरा माल मुद्दा जब्त किया। क्या कहा इस मामले में मुमरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री अनिल शिंदे ने, देखिए हमारी आज की इस खास और विशेष खबर में। धन्यवाद। तेथील सर्व सीसीटीव्ही फुटेजेस आणि त्यांचे गुप्त बातमीदार जे होते त्यांची आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत विनायक माने सर आणि त्यांचे पूर्ण टीम यांनी अथक प्रयत्न केले, खूप मेहनत घेतली रात्रंदिवस आणि सदर घरफोडी उघड केलेली आहे आणि त्यामध्ये त्याच एरियामध्ये राहणारा अल्ताफ शनावर शेख व 19 वर्ष हा आरोपी निष्पन्न झाला आणि त्याच्याकडनं सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सर, या प्रकरणात आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी नेमकी कोणती तपास पद्धती वापरली? म्हणजे सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण, मुखबिर जाळ, त्यात कोणाचा सर्वात मोठा वाटा होता? सर्वात मोठा त्यांचा वाटा जो होता तो सीसीटीव्ही फुटेजेस आणि त्यांचे गुप्त बातमीदार जे आहेत आणि तांत्रिक विश्लेषण सर्वच याच्यावर त्यांनी किती तासात रिपेअर केली साहेब? ते 12 तासाच्या आत हे केलेले आहे। शहरात वाढणाऱ्या घरफोड्या घटनांनंतर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग कोणते ठोस प्रारंभिक उपाय? आपले ठाण्याचे माननीय पोलीस आयुक्त सर जे आहेत आशुतोष डुंबरे सर यांनी जे आपले ठाणे सुरक्षित ठाणे जे उपक्रम राबवलेला आहे त्या अंतर्गत जेवढे जेवढे ब्लॅक स्पॉट आहे म्हणजे जिथून घरफोड्या जिथे जास्त होतात, वाहनं जास्त चोरी होतात, जिथे शरीराविरुद्धचे गुन्हे, मारामाऱ्या भांडणं जिथे होतात, जिथे टवाळखोर लोक राहतात वगैरे, अशा जेवढे सेन्सिटिव्ह पॉईंट वगैरे आहेत सर्व ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपले सगळे पेट्रोलिंगच्या गाड्या, सर्व टीव्हीच्या टीम्स, आपले गोपनीयचे कर्मचारी अधिकारी सर्व काही स्पेसिफिक टाइम मध्ये वेळोवेळी तिथे व्हिजिट करत असतात आणि तिथले फोटो डाउनलोड करत असतात आणि त्यामुळे पेट्रोलिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या इथं बऱ्याचशा गुन्ह्यांवर अंकुश आहे। एक लास्ट प्रश्न आहे, जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पूर्ण परत मिळालेला आहे का? नागरिकांना अशा गुन्ह्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी पाहिजे? लोकांनी असं बाहेरगावी जाताना वगैरे काळजी घ्यायला पाहिजे, दागिन्यांची ती सहजासहजी चोरांच्या हाती लागणार नाही किंवा मग बँकेचे लॉकर वगैरे यूज केले गेले पाहिजे आणि जे आपल्या घराचे कडी कोंडे लॉक जे आहेत ते स्ट्रॉंग पाहिजे, सीसीटीव्ही फुटेजेस पाहिजे, प्रत्येक अपार्टमेंटमध्ये वगैरे वॉचमन ठेवले गेले पाहिजे, तर याच्याने अशा गुन्ह्यांवर वचक बसेल। पूर्ण मुद्देमाल भेटला आहे? होय। थँक्यू.